नमस्कार, मी चंद्रशेखर गांगण. माझ्या या व्लॉगमध्ये आपलं स्वागत. सध्या कोकणात आणि कोकणातील प्रत्येक गावात तिथल्या परंपरा आणि रूढीप्रमाणे शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आज आमच्या करक गावातील गांगणवाड्यात देखील शिमगोत्सवाची मजा तर काही वेगळीच आहे. आज होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुलीवंदन. गावी याला धुळवड अशी म्हटली जाते आणि आज आमच्या गांगणवाडीच्या होळीच्या मांडावर धुळवडीची जोरदार तयारी चालू आहे. मी देखील तिकडेच जात आहे. चला मंडळी, आपण देखील या चित्रफितीच्या माध्यमातून आमच्या या गांगणवाडीच्या धुळवडीत मोठ्या धमाक्यात आणि उत्साहाने आपण मौज आणि मजा करूया. चला. हा आहे आमच्या गांगणवाडीतील होळीचा मांड, जिथे होळी सण साजरा केला जातो. कोकणात होळीला शिमगा म्हणून ओळखलं जातं. गावातील मंडळी आणि मुंबईहून आलेले चाकरमानी एकत्र जमून होळी आणतात आणि या होळीच्या मांडावर ती उभी करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला गावातील प्रथा आणि परंपरेप्रमाणे गावातील 5 मानकरांच्या हातून होळीची रीतसर पूजा केली जाते. तिला गावी होळी उजवणे असे म्हणतात. आणि ही पूजा झाली की मग सुरुवात होते ती खऱ्या धुळवडी. मांडावर गावातील मंडळी होळीची राख, माती आणि रंग एकमेकांना लावून या धुळवडीची मजा आणि आनंद घेतात. मांडावर धुळवड साजरी करून झाली की सगळी मंडळी गावातील गांगण आणि जागोष्टे परिवारांच्या घराघरात जाऊन आयना का बायना घेतल्याशिवाय जायना म्हणत नाचत होळीच्या बोंबा मारत पैसे गोळा करतात. यालाच पोस मागणं असे म्हणतात. दुसऱ्याला
किती बोलतो हे शोभत तुला हे थांब हे शोभत तुला 100 दिल्यानंतर शोभले आणि हे काय चला तर मंडळी गांगणवाडीतील जागुष्टे कुटुंबियाची आणि गांगण परिवारातील ही सोंग प्रत्येक घराघरात जाऊन धुळवड साजरी करून आता आली आहेत फणस कोंडी.